नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे टार्गेट, चावट मामी. या कथेचे आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलवर 11 भाग ऐकलेले आहेत. आज मी सदरील कथेचा आपल्यासमोर 12वा भाग सादर करत आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही माझ्या कथेला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत. मित्रांनो, मामीनं आता माझं ट्युशन घ्यायला सुरुवात केली होती. प्रायव्हेट शिकवणी क्लासेस. माणसाच्या शरीराची संरचना, त्याचं कार्य, अशा बऱ्याच गोष्टी काहीतरी घोलून सांगत होती. तिच्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक मादकता होती, एक मस्त जबरदस्त फिलिंग, एक मला शिकवायची आशा, अपेक्षा आणि मी लवकरात लवकर कसं शिकून घेईल याची तिच्याकडे जी आतुरता लागून गेली होती तीसुद्धा माझ्या मनाला भावून जाऊ लागली होती. मित्रांनो, आता तिला एवढ्या लवकर मला एक्सपर्ट बनवायचं होतं. हे कशासाठी करत आहे, काय करत आहे हे मला पण समजलं होतं आणि तुम्हाला पण समजलंच असेल. आता ती जेवढ्या लवकर मला जास्त एक्सपर्ट बनवणार तेवढा तिचाच फायदा होता. त्याच्यामुळं ती मला जास्त जवळ करत होती आणि मला सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त उघड सांगत होती. आता माझ्यापासून कसलाच आडपडदा राहत नव्हता. मग त्या दिवशी तिने भरपूर गोष्टी मला समजावल्या, भरपूर गोष्टी शिकवल्या, कशाला काय म्हणतात काय नाही असं सांगितली. मग त्या दिवशी ती पूर्ण रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळजवळ 10-11 वाजेपर्यंत आम्ही दोघेच होतो. सकाळी लवकर उठल्यानंतर तिने मला आंघोळ करण्यासाठी तयार केले. ती मला म्हणाली, चला आता लवकर पाणी तापले, पाणी गरम झाले तर आपण दोघेजण एकत्रित आंघोळ करू. तिने एकत्रित आंघोळ करू म्हणल्यानंतर मला खूप उल्हास आला, मला खूप भारी वाटलं. एरवी असं व्हायचं की मामी एकटीच आंघोळ करायची आणि मी बाहेर असायचो. मला खूप वाटायचं तिच्यासोबत आंघोळ करावं आणि कधीमधी ती मला आंघोळ घालायला यायची. बाथरूममध्ये जेव्हा ती आंघोळ घालायला यायची तेव्हा ती माझं सर्व अंग चोळून काढायची, माझ्या प्रायव्हेट पार्टला पण हात लावायची. अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या की आता एक जर सांगायचं म्हणलं तर वर्षभरसुद्धा पुरणार नाही. मित्रांनो, मग त्या दिवशी तिने मला पाणी गरम करून बाथरूममध्ये घेऊन गेली. बाथरूममध्ये घेऊन गेल्यानंतर ती मला म्हणाली, राजेश काढा कपडे आता मी अंगावर एक बनियान आणि एक शर्ट चड्डी घालून झोपलो होतो. ती सर्व कपडे तिने मला काढायला लावले आणि ती मला बाथरूममध्ये घासू आंघोळ घालू लागली. मी शांतपणे आंघोळ करत होतो तर ती मला म्हणाली पुढं, राजेश तुम्ही पण मला आंघोळ घाला ना. मी ठीक आहे असं म्हणून मी पण आता तिचं अंग चोळू लागलो. आम्ही दोघांनी एकमेकांना जवळजवळ 15-20 मिनटे आंघोळ घातली. चांगल्या मस्त गरम पाण्यानं आंघोळ केल्यानंतर आमच्या दोघांचं पण शरीर मस्त एकदम शेकून निघालं होतं. आता मला खूप मजा यायला लागली होती. मी एकदम फ्रेश झालो होतो. रात्रीचा जो मूड होता तो परत एकदा आता जोशमध्ये येऊ लागला. मग मी म्हणालो, मामी आपण बाथरूममध्ये आंघोळ करत असताना जर अचानक मामा आले तर काय होईल. ती मोठ्यानं हसू लागली. मग मी म्हणालो, हसायला काय झालं, वेडपीड तर नाही ना लागलं तुम्हाला. तर ती लगेच म्हणाली, हो कसे येणार ते आत. मी म्हणालो, का नाही येऊ शकणार. मग ती मला म्हणाली, अहो मी एवढी पण वेडी नाही, मी बाहेरच्या मेन गेटला लॉक केलं आहे, त्याच्यामुळे ते आत येणारच नाहीत. मी म्हणालो, असं आहे का, काय यार तुम्ही तर खूपच हुशार आहात बाबा, माझ्या एवढं लक्षात आलंच नाही बघा. मग ती म्हणाली, मी तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी आहे, मग माझे विचार पण मोठेच असतील ना आणि तुमच्यापेक्षा जास्तच असतील. मी म्हणलो, खरंच मानावं लागेल तुम्हाला, बरोबर आहे सर्व काही. मग ती म्हणाली, ठीक आहे चला आता आंघोळीची मजा तर झाली, आता बाहेर जाऊन आपण कपडे घालू. आम्ही दोघेजण त्या बाथरूममधून तशाच अवस्थेमध्ये बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर जसं लहान लेकराला चड्डी घालतात तसं तिने माझ्या अंगावर चड्डी घातली. चड्डी घालत असतानाच ती मला म्हणाली, थांबा थोडंसं. मी म्हणालो, आता काय झालं. मग तिनं ती अर्धी घातलेली चड्डीसुद्धा बाजूला ठेवली आणि मला म्हणाली, थोडंसं स्नो पावडर गंध काजळ करते माझ्या राजाला. मी म्हणालो, मी का आता छोटा आहे का गंध पावडर करायला. ती म्हणाली, इथं नाही हो थांबा. मग तिनं जाऊन तिची ती फेअर अँड लवलीची ट्यूब घेऊन आली आणि माझ्या बाबूरावला तिनं ती फेअर अँड लवलीची ट्यूब लावली. मी म्हणालो, मामी हे काय करतायत. ती म्हणाली, याचा रंग काळा होतो ना भविष्यामध्ये, म्हणून मी याला आत्तापासूनच देखणं ठेवणार आहे. मग मी हसू लागलो आणि म्हणालो, कसं काय, माझं तर अगोदरच देखणं आहे. मग ती म्हणाली, हा जसा मोठा होईल ना तसा याचा रंग काळा पडत जाईल. मी म्हणालो, खरंच का. ती म्हणाली, हो ना. मग मी म्हणालो, मामी एक विचारू का. ती म्हणाली, हो विचारा, सर्व काही तुमचंच आहे, तुम्हाला जे काही विचारायचे ते तुम्ही विचारू शकता, अगदी बिनधास्तपणे विचारा. मग मी पुढं म्हणालो, मामा इतके देखणे आहेत, इतके गोरे आहेत,
मग मामाचा पण काळाच आहे का? ती म्हणाली हो, मामाचा पण काळाच आहे. मी म्हणालो छे, माझा विश्वास नाही. ती मला म्हणाली कसं काय विश्वास नाही? मी म्हणालो मामा एवढे देखणे असून तो काळा कसा काय असणार? मग ती मला म्हणाली आज रात्री मामा येतीलच ना, दुपारपर्यंत येतील. ज्यावेळा रात्री मामा मला घेत असतील त्यावेळेला तुम्ही गुपचूप त्या दरवाजाच्या होलमधून बघायचं. मी त्यांचं सर्व काही आकार तुम्हाला दाखवते, रंग पण दाखवते. आणि हो, मी घरामधली लाईट पण बंद करणार नाही. तुम्हाला जर टेन्शन नसेल तर चालेल का? मी म्हणालो हो, मला काय टेन्शन असणार आहे. आता काही जरी झालं तर तुम्ही त्यांची पत्नी आहात, ते तुमचे नवरा आहेत. मग नवरा बायको एकमेकाच्या समोर तर एकमेकाच्या समोर घेणारच ना, त्यात काय एवढं? मग ती लगेच म्हणाली मी तुमची गर्लफ्रेंड आहे ना. मी म्हणालो हो, ते तर आहेच, परंतु ते नंतर. अगोदर तुम्ही मामाची बायको आहात, माझी मामी, आणि त्याच्यानंतर तुम्ही माझी गर्लफ्रेंड आहात, हो ना? मग ती म्हणाली तुम्ही तर खूपच समजदार आहात. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे समजदार असाल. तुम्हाला टेन्शन येईल मी मामाच्या जवळ गेल्यावर, असं वाटलं होतं. मी म्हणालो छे छे, असं काहीच नाही होणार. अगोदर सर्व काही मामाचं आहे आणि त्याच्यानंतर माझं आहे. मग ती म्हणाली हो ठीक आहे. तुमच्या विचारांबद्दल मी असा विचार केलाच नव्हता. खरोखरच तुमचे विचार खूप उच्च आहेत, मला वाटलं नव्हतं. मग मी म्हणालो नाही मामी, आत्ताच नाही, लाईफ टाईम तुम्ही अगोदर त्यांचेच आहात, त्याच्यानंतर तुमच्यावर माझा हक्क आहे. मग ती म्हणाली ठीक आहे, परंतु मी सर्व काही तुम्हाला देणार आहे. मी म्हणालो हो, मी तर ते घेणारच आहे. तुम्ही दिलात तरी आणि नाही दिलात तरी मी भांडण करून तुमच्याकडून घेणारच. मग ती मला म्हणाली आणि मी देत नाही म्हणले तर? मी म्हणालो मग तुम्हाला गर्लफ्रेंड कशासाठी केली आहे? ती मला म्हणाली त्याची 2 कारणं आहेत. मी म्हणालो हो सांगा, काय कारणं आहेत? मग ती लगेच मला म्हणाली एकतर तुम्हाला बाहेर कुठं फिरायची गरज लागणार नाही, शोधायची गरज लागणार नाही, आणि सर्व काही सोय तुमची घरातल्या घरातच व्हावी, म्हणून मी पण तुमचा प्रस्ताव स्वीकार केला. आणि अशामध्ये तुमचे मामा हल्ली बाहेरगावी जास्त असतात, त्याच्यामुळे रोज रात्री तर मला लागतेच ना. ह्या सर्व गोष्टी मला पाहिजेत, म्हणून मी तुम्हाला तयार करत आहे. मला ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या तुमच्याकडून घेणार. मग मी हसलो आणि म्हणालो हो मामी, सर्व काही तुमचंच आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मला घेऊ शकता. मग पुढे ती मला म्हणाली ठीक आहे, त्यासाठी तर मी सर्व काही मेहनत करते. मित्रांनो, मग तिनं ते व्हॅसलीन वगैरे, गंध, पावडर, काजळ, सर्व काही, लिपस्टिक, लाली माझ्या बाबुरावला लावली. एका लेकराला कसं तयार करतात तसं तिनं मला तयार केलं. आणि माझ्या बाकीच्या खालच्या भागाला पण तिनं गंध पावडर केलं. माझी चांगला मस्त मेकअप केला. आणि मग ती मला म्हणाली याचा आकार आत्ताच इतका छान आहे, तुम्ही जेव्हा मोठे व्हाल ना तेव्हा तर याचा आकार आणखीन मोठा होईल. मी म्हणालो हो का? तसं ती म्हणाली हो ना, हे हातातसुद्धा मावणार नाही. बघा आत्ताच हातात मावत नाही, आता तुम्ही मोठे झाल्यानंतर तर किती मोठं होईल. मी म्हणालो हो का? ते किती वर्षापर्यंत मोठं होत असतं? ती म्हणाली याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. जोपर्यंत मोठं होतं आहे ना तोपर्यंत मी घेतच राहणार, आणि हे लहान जरी होत गेलं ना तरी पण मी घेतच राहणार. मग मी म्हणालो लहान कशानं होतं आहे? ती हसली आणि म्हणाली ज्या वेळेला माणसाला उतरती कळा लागते त्यावेळेला त्याचा आकार लहान लहान व्हायला सुरुवात होतो. म्हणजे? मी म्हणालो मला काही समजलं नाही. ती म्हणाली माणसाचं वय जसं वाढत जातं तसं त्याचा आकार कमी होत जातो, आणि माणसाचं वय जसं खालून वर जातं तसं त्याचा आकार काही वर्षापर्यंत मोठा होत असतो. मी म्हणालो हो असं आहे का? मग मी म्हणालो मामी, मग मामांचं कसं आहे सांगा ना. ती लगेच हसली आणि म्हणाली तुम्ही आता प्रत्येक गोष्ट त्यांच्यासोबत कंपॅरिझन करणार आहात का? मी म्हणालो तुम्हाला जर अडचण असेल तर सांगा, तुम्हाला जर काही अडचण असेल तर सांगू नका. ती हसली आणि मला म्हणाली ठीक आहे, मामाचा आकार आता एकदम जोशमध्ये आहे. मग मी हसलो आणि लगेच म्हणालो म्हणजे तुम्हाला जे काही जेवढं पोटभर पाहिजे तेवढं सर्व काही तुम्हाला मिळतं आहे त्यांच्याकडून, हो ना? ती लगेच म्हणाली हो सध्या तरी मिळतं आहे, परंतु काही कालावधीनं मिळायचं बंद होईल, आणि आता मिळून पण काही उपयोग नाही. ते 8-8 दिवस 10-10 दिवस बाहेरगावी असतात, त्याच्यामुळं माझी खूप आग होते. मला जे पाहिजे ते मला वेळेवर मिळत नाही. मी खूप वेळा विचार केला बाहेर जावं आणि घ्यावं, परंतु माझी डेअरिंग झाली नाही, माझी हिंमत पण झाली नाही. एकदा परपुरुषाला हात लावू दिला ना बाई बिघडून जाते असं म्हणतात, त्याच्यामुळं मी कधी कोणाच्या जवळ गेलेच नाही, किंवा माझ्याजवळ पण मी कधी कोणाला येऊ दिले नाही. मी म्हणालो मामी ती वेळ पण तुमच्यावर मी येऊ देणार नाही. जे काही होईल ते आपल्या दोघांमध्येच होईल. तुम्ही फक्त आनंदी राहा, मला जे पाहिजे ते देत चला, आणि मला सर्व गोष्टी शिकवा. मी सर्व काही करेन तुमच्यासोबत. मग मामी म्हणाली मी आज तुला डॉगी स्टाईल शिकवणार आहे. मी म्हणालो काय? ती हसली थोडंसं आणि म्हणाली एक पोझिशन असते, सर्व पोझिशन मी तुम्हाला शिकवणार आहे, चालेल ना तुम्हाला? मी म्हणालो हो, मी तर केव्हापासूनच हे म्हणतो आहे, मला पाठीमागून पण घ्यायचं आहे.
मग ती मला म्हणाली, म्हणजे हे पाठीमागून घ्यायचा खेळ तुम्हाला कोणी शिकवला? मी लगेच म्हणालो, मी जेव्हा गावाकडे राहत होतो ना, तेव्हा ताई एकदा पाठीमागून घेत होती. मी ते पाहिलं होतं, परंतु कसं घेतात काय ते मला माहीत नाही. लगेच मामी मला म्हणाली, म्हणजे तुमची ताई पाठीमागून पण घेते का? मी म्हणालो, हो ना, ती पाठीमागून घेत होती. मग ती लगेच मामी मला म्हणाली, कुणाचं, तुमच्याकडून का? मी म्हणालो, नाही हो मामी, माझं नशीब तेवढं मोठं कुठलं. ती तिच्या एका बॉयफ्रेंडला घेऊन घरी येते. घरात कोणी नसलं की ती त्याच्याकडून करून घेते. मग मामी लगेच मला म्हणाली, अरे वा, तुम्हाला तर सर्व काही माहीत आहे. मी म्हणालो, कशाचं टोमलं माहीत, ती मला काही सांगत नाही आणि सर्व काही गुपचूप चालू असतं. आणि ती जे काही करते ते सर्व काही अंधार करून. त्याच्यामुळं मला जास्त काही बघायला मिळत नाही. जेवढं काही मिळतं तेवढीच मजा घेऊन मी मात्र दांडा हलवून मोकळा करतो. काय करणार? मग ती मला म्हणाली, म्हणजे तुम्हाला हलवायला पण येतं का? मी म्हणालो, तसं काहीच नाही हो, मी हातात धरून झोपतो. बाकी मला आणखीन काही शिकवलं नाही. जेवढं मला माहीत आहे तेवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी करतो. मग मामी मला म्हणाली, तुम्ही भरपूर खिलाडू आहात असं मला वाटते, परंतु तुम्ही मुद्दाम वेट घेऊन पेडगावला जात आहेत असं पण वाटते. मी म्हणालो, मामी तसं काहीच नाही, जेवढं मला माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगणार. तुम्ही जेवढं शिकवलंत ना त्यापैकीच काही गोष्टी मी बघितलेल्या आहेत, बाकी काहीच नाही. तुम्ही जे म्हणलात ना बॅकसाईड, तसंच एकदा बघितलं होतं आणि ती दररोज त्याला सोबत घेऊन झोपते ही एक गोष्ट मला माहीत आहे. ते दोघे काय करतात काय नाही मला माहीत नाही. ते पांघरुणाच्या मध्ये जातात आणि मला मात्र बाहेर ठेवतात. मामी म्हणाली, अरे वा, थांबा आता, स्वातीताई इकडे आल्या ना, मी त्यांना पण घेते चांगलं लाईनवर. मी म्हणालो, मामी तुम्ही कसं घेणार त्यांना लाईनवर? तिला लाईनवर घ्यायला तुम्ही का पुरुष आहात का ती पुरुष आहे? ती म्हणाली, उद्याच बोलून घेते इकडे मी तिला, बघा तर तुम्ही आता त्यांच्यासोबतचा खेळ आपण खूप मस्त करू. मी म्हणालो, म्हणजे म्हणजे तुम्ही आमच्या दोघींना खुश करून काढायचं, बघा जमतं आहे का? तुम्ही माझ्यासोबत जे काही करता, जसं मला दाबता खेळता माझ्यासोबत, ते सर्व तिच्यासोबत पण करायचं. मी म्हणालो, ती कशी तयार होईल? मामी म्हणाली, मी आहे ना, तुम्हाला काय करायचं आहे? मी सर्व गोष्टीला त्यांना तयार करते, तुम्ही मात्र तयार आहात का सांगा? मी म्हणालो, हो, मी तर तयारच आहे. मित्रांनो, कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये.